नमस्कार, मी पंजाब डक. आज दुपारनंतर 3च्या नंतर मात्र सांगली जिल्हा, सातारा जिल्हा, त्याच्यानंतर सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, अहिल्यानगर, संगमनेर, ओझर, पुन्हा आळेफाटा, विघ्नर कारखाना परिसर, त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी आज दुपारनंतर 3च्या नंतर कुठं थेंब दिसतील, कुठं पाऊस पडायला दिसेल म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण त्याच्यानंतर आज मध्यरात्रीच्याला मात्र संगमनेर तालुका, अहिल्यानगर जिल्हा, आळेफाटा, जुन्नर, सिन्नर, त्याच्यानंतर कडाष्टी, बीड, पाटोदा, त्याच्यानंतर दोन, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे ह्या परिसरामध्ये, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, लातूर जिल्हा मध्यरात्री मात्र 12च्या 2च्या मात्र बऱ्याच ठिकाणी पेंडोलता पाऊस पडलेला दिसेल म्हणून हा अंदाज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा लक्षात द्यायचा. ऊस उगवण्यासाठी खूप पोषक वातावरण आहे, पण काही जणांसाठी नुकसानकारक आहे. मग ते कोणासाठी? कारण की बऱ्याच शेतकऱ्याची कांदा काढणी चालू आहे, तर त्यांचा कांदा उघड्यावर पडलेला आहे, त्यांच्यासाठी नुकसानकारक आहे. कर्नाटक मंगसुळी त्या भागातील तंबाखू काढणं चालू आहे, तर त्यांच्यासाठी नुकसानकारक आहे. डाळिंब शेतकऱ्यासाठी नुकसानकारक आहे. कशामुळे? कारण की ह्या वातावरणामध्ये दिवसा देखील धुळे असते, त्याच्यामुळे त्याचं नुकसान होतं. म्हणून त्यांनी बुरशीनाशकाची फवारणी करून आणि आपल्या पिकाचं नियोजन करायचं त्यांनी त्यांचं स्वतः करावे. त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं ते हे वातावरण पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ म्हणजे ते 11 जिल्ह्यामध्ये, म्हणजे वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, अकोला, अमरावती, बुलढाणा, नांदुरा, खामगाव, मेकर ह्या परिसरामध्ये आज दुपारच्याला सूर्यदर्शनच होणार नाही. खूप ढगाळ येईल, असं वाटतं पाऊस येईल का, फक्त तुरळक ठिकाणी थेंब येतील. विदर्भात काही पाऊस पडणार नाही म्हणून तुरीचं काही तुमच्या नुकसान होणार नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. 14 तारखेच्या नंतर परत तुम्ही तूर काढू शकता. त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे देखील हे काय होणार आहे, 13-14च्या दरम्यान परत हे वातावरण उत्तर महाराष्ट्राकडे जाणार आहे म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. यानं अचानक वातावरण बदल झाला तर उद्या एक लगेच मेसेज द्यायला जाईल.